चला तर मग सर्वांच्या आवडीची मस्त झणझणीत तर्रीदार अशी मिसळ करूयात। त्यासाठी मोडलेली मटकी अर्धे बाउल घ्यायचं आहे। त्याचबरोबर किसलेलं खोबरं, एक मोठा टोमॅटो, एक मोठा कांदा दोन्ही मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत। 15 लसणाच्या पाकळ्याने भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे। गरम मसाल्यामध्ये 2 चमचे तीळ, 1 चमचे जिरे, 1 चमचे खसखस, 4 चमचे धने, 8 ते 10 काळी मिरी, 4 लवंग, 1 चक्री फूल आणि दालचिनीचे 2 तुकडे घ्यायचे आहेत। सर्वात प्रथम पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचे। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि जी मटकी आहे ना ती शिजण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायची आहे। दुसऱ्या साईडला पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून कांदा चांगला तांबूस रंगावरती पहिला भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खोबरं लसूण घालून सगळे मसाले घालून व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आहेत। आता टोमॅटो घालायचा आहे सगळ्यात शेवट। हे भाजून घ्यायचे आहेत, भाजून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। तोपर्यंत दुसऱ्या साईडला मटकी देखील एकदम व्यवस्थित शिजली गेली आहे। हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून हे मिक्सरला फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घालून 1 मिनिटासाठी भाजायची आहे। 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा मीठ घालायचं आहे, मिक्स करायचं आहे। मटकीबरोबर जे पाणी होतं ते देखील यामध्ये घालून यामध्ये आणखी 2 ग्लास गरम पाणी घालायचं आहे आणि याला 5 मिनिटांसाठी उकळी येऊ द्यायची आहे। त्याचबरोबर 1 चमचा बाजरीचे पीठ वाटीमध्ये घेऊन त्यात थोडं पाणी घालून ती पेस्ट यामध्ये घालायची आहे। त्या मिसळची टेस्ट खूप छान होते। तर तुम्ही पाहू शकता तर्री किती छान झाली आहे आणि अशा प्रकारे प्लेटमध्ये मिसळ घालून घ्यायची आहे। अगदी मस्त तर्री घालायची आहे। भरपूर सारे फरसाणा, कोथिंबीर, कांदा, लिंबू पिळायचा आहे आणि मस्त झणझणीत अशी ही कोल्हापुरी मिसळ तयार झाली आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल।